नमस्कार, अस्मिताच कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तुम्ही मटण खिमा ही नाव ऐकले असेल आणि फ्लावरचा खिमाही ऐकलेला असेल, परंतु तुम्ही कधी मटार खिमा ऐकलेला आहे का? चला तर मग आज तुमच्याशी मी मटर खिम्याची रेसिपी शेअर करणार आहे. त्यासाठी इथे सर्वात प्रथम हे जे साहित्य घेतलं आहे त्यामध्ये 1 वाटी मटारदाणे, 1 छोटी शिमला मिरची, 2 टोमॅटो, 2 कांदे आणि 10-12 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. आता सर्वात प्रथम काय करायचं, ह्या लसूण पाकळ्या ज्या आहेत त्या मिक्सरमध्ये पाणी न घालताच वाटून घ्यायच्या आहेत. लसूण चांगला वाटून झाला की नंतर हे मटारचे दाणे आहेत ते सुद्धा पाणी न घालताच मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहेत, परंतु खूप बारीक न करता थोडेसे जाडसर ठेवायचे आहेत. आता इथे हाताने चापून बघितल्यानंतर यामध्ये अख्खा वाटाणाही राहिलेला नाही आहे आणि खूप बारीकही झालेलं नाही आहे. आता हे मिक्सरमधून ही जी पेस्ट आहे ती मी बॉलमध्ये काढून ठेवून नंतर ही जी शिमला मिरची आहे, शिमला मिरची बारीक चिरून झाली की नंतर कांदेसुद्धा बारीक चिरून घ्यायचे आहेत. शिमला मिरची चिरून झाली की कांदा चिरून घ्यायचा आहे. कांदा इथे आपण खूप बारीक करतो तसा सुद्धा करायचा नाही. अर्धा कांदा मी इथे एकदम बारीक कापलेला आहे आणि बाकीचे जो 1.5 कांदा होता तो मोठमोठा कापून घेतलेला आहे आणि टोमॅटोच्या सुद्धा मोठमोठ्या फोडी केलेल्या आहेत आणि त्या 5 ते 7 मिनिटे गरम पाण्यामध्ये उकळून घ्यायच्या आहेत. नंतर कढई गॅसवरती गरम झाली की यामध्ये एक मोठा बटरचा क्यूब घालून घ्यायचा आहे आणि बटर जळणार नाही यासाठी 1 पळीच्या अंदाजे तेल घालून घेतलेलं आहे. तेल गरम झालं की यामध्ये 1 चमचा जिरं घालून घेतले. जिरं चांगले तडतडले की हा जो अर्धा बारीक चिरलेला कांदा होता तो यामध्ये घालून घेतला आणि व्यवस्थित परतून घेतलेला आहे. नंतर यामध्ये थोडेसे खडे मसाले घातले, ज्यामध्ये 1 कर्णफूल आहे, 1 मसाला वेलची आहे, 1 दालचिनीचा तुकडा आणि 2 तमालपत्र घालून घेतलेले आहेत. नंतर कांदा थोडासा परतून मऊ झाला की यामध्ये ही शिमला मिरची घालून थोडीशी मऊ होईपर्यंत परतून घ्यायची आहे. इकडे शिमला मिरची परतून होते तोपर्यंत हा जो उकडून घेतलेला टोमॅटो आणि कांदा आहे तो एका चाळणीवरती निथळत ठेवून तो थंड होण्यासाठी ठेवला होता. तो थंड झालेला आहे. आता याची छान प्युरी करून घेतलेली आहे. ही प्युरी करताना पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. आता इकडे टोमॅटो आणि कांदा वाटून झालेला आहे आणि शिमला मिरची कांदा परतून सुद्धा झालेला आहे. आता यामध्ये लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे आणि ती चांगली मिक्स करून नंतर यामध्ये टोमॅटो आणि कांद्याची प्युरी घालून परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये घरगुती मसाले घालून घ्यायचे आहेत. त्यात सर्वात आधी 1 चमचा काश्मीरी लाल मिरचीचं तिखट, अर्धा चमचा हळद आणि घरगुती काळा मसाला 1.5 चमचा तो घातलेला आहे. 2 चमचे धना पावडर घालून घेतलेले आहे आणि अगदी पाव चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे. आता हे सगळे मसाले घालून झाले की हे टोमॅटोच्या प्युरीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे आणि नंतर यामध्ये गरम केलेलं थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे, म्हणजे ह्या मसाल्याला तेल चांगलं सुटेल. गरम पाणी घातल्यानंतरही थोडा वेळ हा मसाला परतून घ्यायचा आहे, 2 ते 3 मिनिटे आणि नंतर हे जे वाटलेले मटारदाणे आहेत ते यामध्ये घालून घ्यायचे आहेत. मटारदाणे मसाल्यामध्ये चांगले मिसळून घ्यायचे आहेत आणि नंतर वरतून आपल्याला हवं तेवढं पाणी घालून घ्यायचं आहे. खिमा म्हटल्यावर तो काही खूप पातळही नसतो आणि खूप घट्टही नसतो, त्यामुळे तो थोडासा सरभरीतच असतो. आता इथे पाणी घालून झाल्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. भाजी कुठलीही असो तिला तरी किंवा रंग छान येण्यासाठी नेहमी गरम पाण्याचाच वापर करायचा. आता मीठ घालून झाल्यानंतर परत मी अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि आता ह्याला छान झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटे कमी गॅसवरती शिजून घेणार आहे. तुम्ही इथे बघू शकता, सुरुवातीला पाणी घातलं तेव्हा भाजीचा रंग वेगळा होता आणि आता भाजीला रंग वेगळा आलेला आहे, म्हणजेच भाजी तयार झालेली आहे. आता वरतून बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची. भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला माझी ही मटार खिम्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि हो, आवडली तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून मला सपोर्ट नक्की करा. धन्यवाद.